आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो. आता आपण त्या जिवंत परमेश्वराला गाण्याद्वारे उंचावणार आहोत. जोरात टाळ्या वाजवून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाम. जीवनदाता येशू जीवनदाता येशू जीवनदाता येशू तुझे नाम. जीवनदाता येशू जीवनदाता येशू जीवनदाता येशू तुझे नाम. मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू तुझे नाम. मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू तुझे नाम. आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू तुझे नाम. आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू तुझे नाम. शांतिदाता येशू शांतिदाता येशू शांतिदाता येशू तुझे नाम. शांतिदाता येशू शांतिदाता येशू शांतिदाता येशू तुझे नाम. रक्षण करता येशू रक्षण करता येशू रक्षण करता येशू तुझे नाम. रक्षण करता येशू रक्षण करता येशू रक्षण करता येशू तुझे नाम. प्रेमी दाता येशू प्रेमी दाता येशू प्रेमी दाता येशू तुझे नाम. प्रेमी दाता येशू प्रेमी दाता येशू प्रेमी दाता येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू तुझे नाम. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 51 वात्सल्याने प्रभूच्या भरली. गीत क्रमांक 51 वात्सल्याने प्रभूच्या भरली. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थ वाणी यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थ वाणी यथार्थ त्याची
अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा, वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. धन्य राष्ट्र प्रभु ज्याचा देव, धन्य प्रजा जी निवडली. धन्य राष्ट्र प्रभु ज्याचा देव, धन्य प्रजा जी निवडली. प्रभुने दृष्टी न भांगडातून मनुजावरती लाविली, लाविली. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. मनी उत्कंठा प्रभु भेटीची, तोच ढाल माम सहायाची. मनी उत्कंठा प्रभु भेटीची, तोच ढाल माम सहायाची. पूर्ण तुझ्यावर विसंबलो मी, वृष्टी करावी प्रेमाची, प्रेमाची. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 20, हमें प्रभु ने प्रेम दिया. गीत क्रमांक 20, हमें प्रभु ने प्रेम दिया. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया. चलो सभी से कहेंगे सहारा दिया. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया. चलो सभी से कहेंगे सहारा दिया. महिमा सुनाएंगे, सुगीत गाएंगे. दया मिली, क्षमा मिली, जीवन हमने पा लिया. दया मिली, क्षमा मिली, जीवन हमने पा लिया. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया. चलो सभी से कहेंगे सहारा दिया. सबको बताएंगे, संगीत सुनाएंगे. कृपा मिली, खुशी मिली, जीवन हमने पा लिया. कृपा मिली, खुशी मिली, जीवन हमने पा लिया. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया. चलो सभी से कहेंगे सहारा दिया. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया. चलो सभी से कहेंगे सहारा दिया, सहारा दिया, सहारा
हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 23, पिता तेरी वंदना। गीत क्रमांक 23, पिता तेरी वंदना। पिता तेरी वंदना करते हैं, पिता तेरी वंदना करते हैं, जीवन तेरे चरणों में रखते हैं, जीवन तेरे चरणों में रखते हैं। हम तुझे प्यार करते हैं, हम तुझे प्यार करते हैं, पुत्र तेरी वंदना करते हैं, पुत्र तेरी वंदना करते हैं, जीवन तेरे चरणों में रखते हैं, जीवन तेरे चरणों में रखते हैं। हम तुझे प्यार करते हैं, हम तुझे प्यार करते हैं, आत्मा तेरी वंदना करते हैं, आत्मा तेरी वंदना करते हैं, जीवन तेरे चरणों में रखते हैं, जीवन तेरे चरणों में रखते हैं। हम तुझे प्यार करते हैं, हम तुझे प्यार करते हैं, हम तुझे प्यार करते हैं, हम तुझे प्यार करते हैं। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 25, आवाज उठाएंगे। गीत क्रमांक 25, आवाज उठाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। संसार की सुंदरता में ये रूप तो तेरा है, इन चांद सितारों में ये आकाश भी तेरा है। महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, हे यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, यह पा न सका कोई, सागर है तू उल्फत का। हम तेरी मोहब्बत से दिल अपने सजाएंगे, हे यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे, ये गीत सुनाएंगे, ये गीत सुनाएंगे।
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 66 मी कुठेही कसाही असो. गीत क्रमांक 66 मी कुठेही कसाही असो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यूच्या येतुनी चालता मी असा विस्मरुनी तुला. मृत्यूच्या येतुनी चालता मी असा विस्मरुनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पाप अंधार हा दाटता मी दिवा चेतवावा म्हणे. पाप अंधार हा दाटता मी दिवा चेतवावा म्हणे. वचन तेजामध्ये उजळता, वचन तेजामध्ये उजळता, मार्ग नीतीचा मी दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हर्ष वर्षाव हो जीवनी, मानुनी या तुझी ती कृपा. हर्ष वर्षाव हो जीवनी, मानुनी या तुझी ती कृपा. गौरवीता तुला सर्वदा, गौरवीता तुला सर्वदा. ओठ माझे जगाला दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. बंधने या जगाची किती, मुक्तिदाता परी येशू तू. बंधने या जगाची किती, मुक्तिदाता परी येशू तू. हात या दुर्बलाचे प्रभू, हात या दुर्बलाचे प्रभू. जोडलेले तुझ्या पदी दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो.
मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 27 आदि और अंत तू ही है. गीत क्रमांक 27 आदि और अंत तू ही है. आदि और अंत तू ही है, अल्फा ओमेगा तू ही है. आदि और अंत तू ही है, अल्फा ओमेगा तू ही है. दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है. दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है. यीशु तू महान है, यीशु तू धन्य है, यीशु तू जिंदा है, यीशु तू सत्य है. दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है. दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है. जीवन मेरा पाप से भरा, जगन मेरा शुद्ध सारा. जीवन मेरा पाप से भरा, जगन मेरा शुद्ध सारा. मुझे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है. मुझे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है. यीशु तू महान है, यीशु तू धन्य है, यीशु तू जिंदा है, यीशु तू सत्य है. दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है. दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है. आदि और अंत तू ही है, अल्फा ओमेगा तू ही है. आदि और अंत तू ही है, अल्फा ओमेगा तू ही है. अल्फा ओमेगा तू ही है, अल्फा ओमेगा तू ही है. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 100 तेरे साथ रहना. गीत क्रमांक 100 तेरे साथ रहना. तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं, तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं. तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ जुड़ना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ जुड़ना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ जुड़ू, तेरे साथ पलू, तेरे साथ जुड़ू, तेरे साथ पलू. तेरे साथ जुड़ना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरे साथ जुड़ना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरा दास बनना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरा दास बनना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरा दास बनूं, तेरा काम करूं, तेरा दास बनूं, तेरा काम करूं. तेरा दास बनना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरा दास बनना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे. तेरी बात सुननी है प्रभु,
तड़पे। तेरी बात सुननी है प्रभु, ये दिल मेरा तड़पे। तेरी बात सुनूं तुझे ना कहूँ, तेरी बात सुनूं तुझे ना कहूँ। तेरी बात सुननी है प्रभु, ये दिल मेरा तड़पे। तेरी बात सुननी है प्रभु, ये दिल मेरा तड़पे। तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे। तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे। तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे। तेरे साथ रहना है प्रभु, ये दिल मेरा तड़पे। ये दिल मेरा तड़पे, ये दिल मेरा तड़पे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या परमेश्वराला नाचून गाऊन स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी उभे राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। त्या महान परमेश्वराची नाचून आणि गाऊन त्याची स्तुती करा. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. आता मजला भय हो कसले, जीव
जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. विजयी हुआ यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, विजय हुआ विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया, यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया, हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, विजय हुआ विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, शत्रु की हर शक्ति पर अधिकार हमें मिला, शत्रु की हर शक्ति पर अधिकार हमें मिला, यहोवा निश्चय हमारा हमें जय देने वाला, यहोवा निश्चय हमारा हमें जय देने वाला, हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु विजय हुआ, विजय हुआ विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हारा हुआ मेरा यीशु 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 विजय हुआ, मेरा यीशु विजय हुआ, मेरा यीशु विजय हुआ, मेरा यीशु विजय हुआ, मेरा यीशु विजय हुआ.
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया 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 येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण त्या जिवंत आणि महान परमेश्वराची स्तुती आणि आराधना घेणार आहोत. तर तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आपलं पूर्ण अंतःकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. आपलं पूर्ण हृदय त्या परमेश्वराकडे लावा. पहा तो किती प्रेमळ आहे, तो दयेचा सागर आहे, तो आपला सनातन पिता आहे. त्या परमेश्वराची आराधना करा, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा त्याच्याच दयेमुळे आज आपण हा दिवस पाहू शकलो आणि त्याच्याच कृपेमुळे आपण आज त्याच्या चरणाजवळ प्रार्थनेसाठी एकत्रित झालो आहोत. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, त्याच्या नावाचा जय जयकार करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या.
धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु, धन्यवाद 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 धन्यवाद। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। उधळा कुसुमे विजयाची, गाणी गानंदाची। उधळा कुसुमे विजयाची, गाणी गानंदाची। प्रभूचा महिमा दिगंतरा, प्रभु प्रशंसा नित्य करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। ईश नामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे। ईश नामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे। पुत्र सीता विदाचा, राजा तो इस्रायलचा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। येशू राजा प्रभु राजा, मुक्ती राजा ख्रिस्त राजा। येशू राजा प्रभु राजा, मुक्ती राजा ख्रिस्त राजा। प्रभूचे गौरव गान करा, प्रभूचा नित्य सन्मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। प्रभु राजाचा मान करा, प्रभु राजाचा मान करा। होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आपलं पूर्ण अंतःकरण प्रभूकडे लावा। पहा, त्याने आपल्याला घडवण्यापूर्वी या सृष्टीची निर्मिती केली। तो शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं। धन्यवाद त्याच्या प्रभू. शब्दात सामर्थ्य आहे। होय प्रभू, पहा, त्याने आपल्यासाठी हे आकाश आणि जमीन निर्माण केली। होय प्रभू। आकाशामध्ये त्याने सूर्य चंद्र ताऱ्यांची निर्मिती केली। धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या। धन्यवाद त्याबद्दल त्याची सर्वपिता. स्तुती करा, त्याचा प्रशंसा गौरव करा। पहा, तो दररोज आपल्याला सूर्याचा प्रकाश देतो। होय तो प्रभू. दरवर्षी योग्य वेळी आपल्याला आकाशातून पाऊस देतो होय आणि प्रभू. आपली पाण्याची गरज तो भागवतो। धन्यवाद त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या। धन्यवाद या प्रभू. पावसाच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, त्याच्या नावाची प्रशंसा करा। होय माझ्या भावा बहिणींनो, त्याने आपल्यासाठी या सृष्टीमध्ये विविध प्रकारची झाडे निर्माण केली। त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची फळे आणि फुले निर्माण केली। धन्यवाद त्याबद्दल प्रभू. त्याला धन्यवाद द्या। धन्यवाद त्याबद्दल स्वर्गीय त्याची पिता. स्तुती करा। प्रशंसा तो आपली करतो. प्रत्येक गरज या सृष्टीद्वारे पूर्ण करत आहे। होय प्रभू. तो आपल्याला सर्व काही विपुलपणे देत आहे। त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या। धन्यवाद. त्याबद्दल त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा। गौरव कर. पहा, त्याने ही सृष्टी विविधतेने भरली आहे। होय प्रभू, ही सृष्टी त्याने प्रेमाने भरली आहे। धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या। धन्यवाद त्याची स्वर्गीय स्तुती पिता. करा। होय माझ्या भावा बहिणींनो, त्याने आपल्याला हे सुंदर शरीर दिलं। त्याने आपल्याला स्वतःच्या रूपाप्रमाणे घडवलं। होय प्रभू, त्याने आपल्याला मौल्यवान अवयव देऊन आशीर्वादित केलं। त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या। धन्यवाद त्याची स्वर्गीय पिता. स्तुती करा, त्याचा गौरव करा गौरव कर. आणि अंतःकरणातून
त्याच्या नावाची प्रशंसा करा. धन्यवाद प्रभू. होय प्रभू, आम्ही अंतःकरणातून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद या प्रभू. सृष्टीबद्दल तुला धन्यवाद देतो. धन्यवाद तुझी प्रभू. स्तुती करतो की स्तुती तू आमची करतो. प्रत्येक गरज दररोज पूर्ण करतोस. होय प्रभू. होय प्रभू, तू आम्हाला एक सुंदर शरीर दिलंस, होय. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. तू आजच्या या क्षणापर्यंत आम्हाला जिवंत ठेवलंस, धन्यवाद. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू. स्वर्गीय पिता. धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय स्वर्गीय पिता. धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय स्वर्गीय पिता. धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय प्रभू. पिता. धन्यवाद. धन्यवाद. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. हालेलुया 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 प्रभु की स्तुति गाए. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आठवण करा त्याने आपल्यावर जे उपकार केलेले आहेत, त्या प्रत्येक उपकाराबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याच्या प्रत्येक प्रेमाबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती पाहताने तुम्हाला चांगली नोकरी दिली, चांगलं कुटुंब दिलं, त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. गौरव. होय माझ्या भावा बहिणींनो, पाहतो प्रभू येशू आपल्या जीवनात आला होय. आणि त्याने आपलं जीवन बदलून टाकलं. धन्यवाद त्याने प्रभू. आपलं हृदय त्याच्या स्वर्गीय शांतीने भरून काढलं. होय प्रभू. त्याने आपलं हृदय त्याच्या स्वर्गीय आनंदाने भरून काढलं. धन्यवाद त्याबद्दल प्रभू त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याबद्दल प्रभू. त्याची स्तुती करा. स्तुती करतो. पहा, त्याने आपल्याला जिवंत देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. धन्यवाद त्याबद्दल प्रभू. त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याची प्रशंसा करा. धन्यवाद. त्याच्या नावाचा जय जयकार करा. जय जयकार. पहा, जेव्हा आपण दुःखात असतो, जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा आपण अश्रू ढाळतो, तेव्हा तो आपली काळजी घेतो. तोच आपलं सांत्वन करतो आणि तोच आपले अश्रू पुसून काढतो. होय प्रभू. आणि आपल्याला प्रत्येक दुःखातून, प्रत्येक संकटातून तो आपल्याला बाहेर काढतो. धन्यवाद प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याबद्दल प्रभू. त्याची स्तुती करा. स्तुती त्याचा गौरव करा. गौरव धन्यवाद. जसा एक मेंढपाळ आपल्या मेंढराची काळजी घेतो, होय त्याहूनही कितीतरी पटीने अधिक प्रभू येशू आपली काळजी घेतो. धन्यवाद म्हणून प्रभू प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू प्रभू येशूची येशू. स्तुती करा. स्तुती त्याचा गौरव करा. गौरव त्याच्या करा. प्रेमासाठी त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याने आपल्या जीवनावर जे असंख्य उपकार केलेले आहेत, त्या प्रभू. प्रत्येक उपकाराची आठवण करून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. कारण पहा, त्याच्या एवढं प्रेम आपल्याला कोणीच कधीच करू शकत नाही. होय प्रभू. त्याच्या प्रेमाची फेड आपण कधीच करू शकणार नाही. होय प्रभू. पाहतो आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याबद्दल प्रभू. त्याची स्तुती करा. स्तुती करा. त्याचा गौरव करा. गौरव करा. त्याच्या नावाचा जय जयकार करा. जय जयकार करतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर
रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो भिणार नाही आम्ही आता कुणाला ख्रिस्ताचा आहे आमच्या संगतीला भिणार नाही आम्ही आता कुणाला ख्रिस्ताचा आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो आपलं पूर्ण अंतकरण प्रभू येशूकडे लावा आणि आठवण करा त्याचं ते दुःख सहन त्याचे ते उपकारांची आठवण करा आणि त्याला धन्यवाद द्या धन्यवाद त्याची प्रभू स्तुती येशू. करा स्तुती पहा करतो. आपण सर्वजण पापात जीवन जगत होतो होय प्रभू. आपल्या जीवनाला कोणत्याही प्रकारची आशा नव्हती होय प्रभू परंतु त्या स्वर्गीय पित्याने आपल्यावर दया केली धन्यवाद प्रभू. आणि त्याने स्वतःचा एकुलता एक आणि प्रिय पुत्र आपल्यासाठी या जगात पाठवला धन्यवाद तो प्रभू येशू स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून त्याने आपल्यासाठी मानव रूप धारण केलं धन्यवाद प्रभू. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या देहावर घेतली होय प्रभू. पाहतो प्रभू येशू आपल्यासाठी तो रक्तबंबाळ झाला आपल्यासाठी त्याने भयानक असा चापकांचा मार सहन केला होय प्रभू. त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं त्याच्या डोक्यावर विषारी काट्यांचा मुकुट रोवण्यात आला पाहतो प्रभू येशू असह्य वेदनेतून तो गेला होय प्रभू. आठवण करा त्याचं ते दुःख सहन आणि पूर्ण अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या धन्यवाद त्याची प्रभू स्तुती येशू. करा स्तुती त्याचा करतो. गौरव करा गौरव करतो. पहा केवळ आपल्यामुळे त्याला अपराधी म्हणून गणण्यात आलं होय प्रभू. आपल्यासाठी त्याने क्रूसाचा अवजड भार वाहिला
आपल्याच अपराधांमुळे तो घायल झाला, आपल्याच दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला. होय प्रभू. पहा तो प्रभू येशू, त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खिळ्यांवर खिळण्यात आलं. पहा त्या प्रभू येशूचं बलिदान, आठवण करा त्याच्या बलिदानाची आणि पूर्ण अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. त्याची धन्यवाद. स्तुती करा, स्तुती त्याचा गौरव करा, कारण आपण सर्वजण या शिक्षेसाठी पात्र होतो. होय प्रभू. परंतु त्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं की ही सर्व शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. पहा त्याने आपले क्लेश वाहिले, होय त्याने प्रभू. आपले आजार वाहिले, त्याने आपले दुःख संकट वाहिली. होय प्रभू. आठवण करा त्याच्या बलिदानाची. पहा त्याने सांडलेल्या रक्तामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली. धन्यवाद प्रभू. त्याने जे क्रूसावर बलिदान केलं त्यामुळे आपल्याला स्वर्गाची आशा प्राप्त झाली. होय प्रभू. त्याच्या या महान प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याच्या या महान प्रेमाबद्दल त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, गौरव करा. त्याच्या नावाचा जय जयकार करा. जयकार. होय प्रभू येशू, अंतःकरणातून आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. तुझ्या या महान बलिदानासाठी आम्ही तुझी स्तुती करीतो, स्तुती करतो. तुझा गौरव करीतो, गौरव करतो. तुझ्या नावाचा जय जयकार करीतो, जय जयकार. कारण तू आम्हाला वाचवलंस. होय प्रभू. तू आम्हाला वाचवलंस प्रभू. होय प्रभू. तू आमचा खरा उद्धार करता परमेश्वर आहेस. होय प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद. आम्ही तुझी स्तुती करीतो, स्तुती करतो. आम्ही तुझा गौरव करीतो गौरव प्रभू. करतो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद धन्यवाद प्रभू प्रभू येशू, धन्यवाद धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद धन्यवाद प्रभू प्रभू येशू. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण त्या जिवंत परमेश्वराची आराधना करणार आहोत. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर गुडघ्यांवर या आणि त्या महान परमेश्वराची आराधना करा.
त्याची उपासना करा. पहा तो पवित्र पवित्र अतिपवित्र परमेश्वर आहे. होय प्रभू. तो अगम्य प्रकाशात वस्ती करणारा परमेश्वर, तो कधी न बदलणारा परमेश्वर इतका महान आहे की स्वर्ग हे त्याचं राजासन आणि पृथ्वी हे त्याचं पदासन आहे. होय प्रभू. तोच अल्फा आणि ओमेगा आहे. होय प्रभू. तोच सुरुवात आणि शेवट आहे. होय त्या महान परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा. उपासना करतो. पहा जो राजासनावर विराजमान आहे, होय प्रभू. त्या स्वर्गीय पित्याची आराधना करा, आराधना करतो. त्याची उपासना करा. उपासना करतो. ज्याने आपल्यासाठी स्वतःचं बलिदान केलं, होय. त्या प्रभू येशूची उपासना करा, त्याची आराधना करा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, जो सदैव आपल्या अंतःकरणात वस्ती करतो त्या पवित्र आत्म्याची आराधना करा. आराधना करतो. हृदयाने त्याची उपासना करा. आराधना 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 राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना. राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना. आराधना 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 पापांसाठी बदलेल्या कोकऱ्याची आराधना. पापांसाठी बदलेल्या कोकऱ्याची आराधना. आराधना 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 हृदयामध्ये बसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. हृदयामध्ये बसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. आराधना 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 उंच स्वराने गाऊया, हृदयात प्रभूला पाहूया. उंच स्वराने गाऊया, हृदयात प्रभूला पाहूया. आराधना 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 आराधना
पहा, प्रभू येशूने त्याचं मौल्यवान आणि निष्कलंक रक्त आपल्यासाठी सांडलं. होय, आपल्यासाठी त्याने स्वतःचं देह अर्पण केलं. होय प्रभू. आपल्यासाठी त्याने स्वदेहाचं बलिदान केलं. होय प्रभू. परंतु मरणाच्या 3ऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा एकदा जिवंत उठला. धन्यवाद प्रभू. आणि आज देखील तो जिवंत आहे. धन्यवाद प्रभू. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं. तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे. उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात. ये पवित्र आत्मा ये पवित्र आत्मा ये तुझी शांती घेऊन ये. तुझा आनंद घेऊन ये. तुझ्या प्रेमाने आम्हाला भर. तुझ्या प्रेमाने आम्हाला ये पवित्र आत्मा ये. आम्हाला तुझी गरज आहे. आम्हाला तुझी गरज आहे. आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. ये पवित्र आत्मा ये. तुझी स्वर्गीय उपस्थिती घेऊन ये. तुझा पवित्र अग्नी घेऊन ये. ये पवित्र आत्मा ये. ये पवित्र ये प्रभू ये. ये प्रभू ये. पवित्र आत्म्या तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में ये पवित्र आत्मा तू ये ना. हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन येना. ये आपल्या सौम्यतेने. ये पवित्र आत्म्या तू येना. हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन येना. ये आपल्या सौम्यतेने. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
पान क्रमांक 10 मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 21. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला न्यायाला तोंड द्यावं लागणार नाही, तुम्ही सरळ स्वर्गात जाल, कारण तुम्हाला पापांची क्षमा मिळणार. पण ह्या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही तोंडाने येशूला प्रभू प्रभू म्हणता, पण तुमचं वागणं कसं आहे, तुमची कृती कशी आहे, तुम्ही काम कसं करता, वागता कसं, हे देवाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. उक्ती आणि कृती ह्यांचा अनेकदा मेळ बसत नाही. माणूस बोलतो एक आणि करतो भलताच. देवाला हे चालत नाही. देव म्हणतो तुम्ही तोंडाने मला प्रभू म्हणता, पण तुमचं वागणं जर वाईट असेल, तुमची चाल जर वाकडी असेल, तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ही चांगली गोष्ट आहे, पण विश्वास ठेवल्यानंतर तुम्ही कसे वागता हेही महत्त्वाचं आहे. देव पापांची क्षमा करणारा देव आहे हे खरं आहे. येशू आपल्याला पापांची क्षमा करतो हे खरं आहे, पण येशू पापाची क्षमा करतो, पापाचं लायसन देत नाही. देव पापांची क्षमा करणारा देव आहे, पापांचं लायसन्स देणारा देव नाही आहे. पुष्कळ लोकांना असं वाटतं काय करायचं, पाप करायचं, येशूकडे क्षमा मागायची. येशू क्षमा देतो ना, येशू क्षमा देतो पापांची, पण पाप करायचं लायसन्स देत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने आपल्या मागच्या पापांची आपल्याला क्षमा केलेली आहे. मागची पापं धुवून काढलेली आहेत. येशूच्या रक्तामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे हे खरं आहे. पण एकदा का आपण येशूवर विश्वास ठेवला, येशूचा हात पकडला, की आपल्याला सरळ मार्गाने जाता आलं पाहिजे. हालेलुया. या ठिकाणी एखादा बंधू आज पहिल्यांदा आलेला असेल, त्याने आयुष्यात पुष्कळ पापं केलेली आहेत. एखाद्या वेळी तो खुनी असेल, त्याने कोणाचा खून केलेला असेल आणि त्याला एखादा मोठा आजार जडला असेल, कॅन्सर, HIV, किडनी फेल्युअर, असा एखादा आजार जडला असेल, तो जर रडून देवाला सांगेल की माझी सगळी पापं तुम्हाला माफ कर, मी अनेक पापं केलेली आहेत, मला क्षमा कर, देव त्याला क्षमा करेल आणि त्याचा आजार एका क्षणात निघून जाईल. हालेलुया, हालेलुया. पण तो बरा झाला आणि कडक चालायला लागला आणि 8 दिवसाने त्याने बायकोचा ठोसा मारला, तर 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 काय होईल? देव आकाशात असं बघतो, अरे ह्याला मी बरं केलं आणि बायकोचा ठोसा मारला. आणि 8 दिवस तो कसा खडाखड आहे. 8 दिवसानंतर ऐक काय झालं, कॅन्सरची गाठ पुन्हा झाली की काय? होऊ शकते, होऊ शकते. मग तुम्ही मला विचार, ब्रदर तो बरा झाला होता की नाही? तो बरा झाला होता. कॅन्सरची गाठ गेली होती की नाही? गेली होती. मग पुन्हा कॅन्सर कसा आला? देवाची अट होती, देवाची अट होती. तुला बरं केल्यानंतर तू वाम मार्गाने चालू नकोस, वाईट मार्गाने चालू नकोस, तुझी वाकडी चाल सोडून दे.
आजपर्यंत लोकांचे खून केले, आता तर सरळ स्वतःच्या बायकोचाच ठोसा मारला. देव सोडेल त्याला? नाही सोडणार. बरा झालेला माणूस पुन्हा आजारी होऊ शकतो. का होऊ शकतो? कारण त्यांनी आपली वाकडी चाल सोडली नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू म्हणतो, मी तुम्हाला गॅरंटी देत नाही की तुम्ही मला प्रभू म्हणालात तर मी तुम्हाला स्वर्गात घेणार. नो गॅरंटी. प्रभू म्हणाला तोंडाने, पण वागणं सगळं उलट असलं तर, वागणं जर उलट असलं तर. तोंडाने प्रभू म्हणणं सोपी गोष्ट आहे, पण पुष्कळ लोक तोंडाने प्रभू म्हणतात, हृदयाने प्रभू म्हणत नाहीत. जो हृदयाने प्रभू म्हणतो तो मात्र देवाच्या आज्ञा पाळतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो हृदयाने प्रभू म्हणतो, अंतकरणापासून देवाला प्रभू म्हणतो, तो मात्र येशूच्या आज्ञा पाळतो. पण जो तोंडावरनं बोलतो, जीभ वर खाली जाते की नाही, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू हा पापांची क्षमा करणारा देव आहे, हे सत्य आहे. येशू आपल्याला पापांची क्षमा करतो, हे सत्य आहे. येशू आपल्याला आजार मुक्त करतो, हे सत्य आहे. परंतु पुष्कळ लोक याचा गैरअर्थ घेतात. त्यांना वाटते येशू जर पापांची क्षमा करतो तर आम्ही पुन्हा पाप करू शकतो. बरोबर. पाप करायचं आणि येशूकडे येऊन क्षमा मागायची, पाप करायचं आणि येशूकडे येऊन क्षमा मागायची, असं जर आहे, ह्याचा अर्थ असा होतो की येशू पापाचं लायसन्स देतो, परवाना देतो. अजिबात नाही देत. हालेलुया. म्हणून काही येशूवर विश्वास ठेवणारे लोक आजारी होतात आणि लवकर बरे होत नाहीत. येशूवर विश्वास ठेवणारे लोक आजारी होतात आणि लवकर बरे होत नाहीत. ह्याचं कारण असं की अशा लोकांनी मनात ठरवलेलं असतं की आम्ही पाप करू शकतो, क्षमा मागतो. देव म्हणतो, असं वाटतं का तुला? मग मी तुला चांगला चिमटा घेतो. हा, तुम्हाला माहीत असलेला एखादा माणूस असेल जो येशूचा चांगला भक्त आहे, विश्वास ठेवणारा आहे, येशूचा शिष्य आहे, आणि त्याचा आजार जात नाही, तर तुम्ही समजायचं की देव याचा चांगला चिमटा घेत आहे. ह्याला असं वाटतं की पाप करायचं, क्षमा मागायची, पाप करायचं, क्षमा मागायची, पाप करायचं, क्षमा मागायची. जणू काही येशूने पापाचं लायसन्स दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. मग अशा लोकांना आजार येतो आणि तो आजार लवकर जात नाही. का जात नाही? कारण देव त्यांना चांगला चिमटा घेऊ इच्छितो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच होईल. हालेलुया. म्हणजे येशूला केवळ तोंडाने प्रभू म्हणून उपयोगाचं नाही, तर येशूच्या आज्ञा सांगतो त्या आज्ञा पाळायला पाहिजेत. तुमचे शेजाऱ्यांनी तुम्हाला त्रास देते, मग तुम्ही कसं वागता तिच्याशी? शेजारी तुम्हाला त्रास देते, मग तुम्ही कसं वागता? ती समोरून आली, असं करता, बरोबर? येशू म्हणतो सगळ्यांना क्षमा करा, आणि तुम्ही क्षमा करायला तयार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशू म्हणतो दान करा. दान. तुम्ही दान पिशवीच्या वेळेला काय करता? दान पिशवी फिरवली जाते की नाही, त्यावेळेला काय करता? मग दान पिशवी आली, तुम्हाला माहिती आहे ही सत्य घटना आहे, सत्य घटना आहे. एक बाहेरच्या देशातला मिशनरी भारतात आला होता, त्यांनी सांगितलेली घटना आहे. भारतातले चर्चमधले लोक दान कसे देतात? दान पिशवी ऐकताना गाणं असतं, आय सरेंडर यू ऑल. मी माझं सगळं देवा तुला देतो, माझ्याकडे जे काय आहे ते सगळं तुला मी अर्पण करतो, असं ते गाणं आहे. ते गाणं चालू असताना दान पिशवी फिरवली जाते, म्हणजे लोकांना कुठेतरी स्पर्श होईल. आय सरेंडर यू ऑल. मी माझं सगळं तुम्हाला देतो, गाणं चालू आहे. आणि माणूस वरच्या खिशात शोधतो, नाही पहिले इकडे शोधतो, 100 रुपये.
ठेवून दिले. आय सरेंडर यू ऑल, 10 रुपये ठेवून दिले. आय सरेंडर यू 8 आणे. बरोबर, ते ऑल घशातनं निघत नाही ना. देवाने ही सिस्टम अशी पॉवरफुल बनवली आहे की जरा काही आपण खोटं बोललो की या सिस्टमवर परिणाम होतो. आजकाल फार थोड्या लोकांचे चेहरे तुम्हाला सरळ दिसतात, पण मला सांगा, देवाने पहिला पुरुष घडवला, पहिली बाई घडवली, त्यांचे चेहरे वाकडे होते का? अजिबात नाही. पण खोटं बोलून बोलून आपले चेहरे वाकडे झाले. काही माणसं बघा, हसण्याचे 2 प्रकार आहेत. माझे ओठ दोन्ही बाजूने सारखेच फाकले पाहिजेत. बरं, काही लोक कसे असतात माहिती ना, बरोबर, हे चुकीचं हसणं आहे. हसलं कशा वेळेस असं हसायला पाहिजे. बरोबर, पण आजकाल लोकांना ना सरळ हसता येत ना सरळ चालता येत. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जेव्हा तो म्हणतो 8 आणे का, आय सरेंडर यू ऑल, आणि दान पिशवी गेली की त्याचं सुरू होतं. काय सुरू होतं? चर्चमधली प्रार्थना संपेपर्यंत हा खोकत असतो. प्रार्थना संपल्यानंतर बायको आणि मुलांसहित तो बाहेर येतो. बायको विचारते, काय झालं, तुम्ही कशाला खोकता? नाही, काय नाही, काय नाही. बायको म्हणतो, असं काय नाही चालणार, आपण डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडे गेली मंडळी. डॉक्टर म्हणतात, काय झालं, खोकला, काय हरकत नाही, हे औषध मी देतो, हे बाहेर नाही घ्यायचं. डॉक्टर साहेब, बिल किती झालं? 110. आणि 110 100 मटणाला ठेवले होते आणि 10 मुलांच्या खाऊला ठेवले होते. सगळे डॉक्टरच्या हातात देऊन मोकळा. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, तुम्ही तोंडाने बोलता येशू येशू, प्रभू प्रभू प्रभू, पण तिचं वागणं जर वेगळं असेल तर नाही चालत देवाला. ते आपली चाल बदलली पाहिजे. आपली चाल वाकडी आहे ती सरळ केली पाहिजे. एक माणूस ऑफिसमध्ये लाच घेतो आणि एक दिवस तो आजारी होतो. इकडे प्रार्थना आल्यावर बरा होतो आणि 8 दिवसांनी कामावर जातो. पुन्हा सांगतो 5,000 रुपये द्या. टेबलाखालचे पैसे, वरचे पैसे, काय काय नाव आहे त्याला, चहा पाणी. आमच्याकडे टेलिफोन बसवायला एक माणूस आला होता. त्याने टेलिफोन बसवला आणि तो म्हणतो, आमचा चहा पाणी. म्हटलं, पाणी आता देतो, चहा व्हायला 5 मिनिटं लागतील. माझ्याकडे बघायला लागला. म्हणजे तुम्ही चहा पाणी बोललात, पाणी ताबडतोब मिळेल, चहाला 5 मिनिटं लागतील. तो माझ्याकडे बघायला लागला. म्हणजे मला असली भाषा नाही कळत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला नुसतं प्रभू प्रभू म्हणून आपण स्वर्गात जाऊ शकणार नाही, तर येशू जसं सांगतो तसं आपल्याला केलं पाहिजे. हालेलुया. आणि काय केलं पाहिजे? मुळात आपली चाल बदलली पाहिजे, आपला स्वभाव बदलला पाहिजे, आपला मार्ग बदलला पाहिजे. आपण ज्या वाकड्या मार्गाने जात आहोत तो वाकडा मार्ग बदलला पाहिजे. आपल्या सरळ मार्गाने चालायची सवय लागायला पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की येशूचा स्वीकार केल्यानंतर माणूस एकदम निष्पाप बनतो, पण येशूचा स्वीकार केल्यानंतर त्याची चाल बदलते, त्याचा स्वभाव बदलतो, त्याचा मार्ग बदलतो. त्याच्याकडनं पाप होतच नाहीत असं नाही, पण जरी पाप झाली तरी तुरळक असतात. तुरळक, कमी प्रमाणात, कधीतरी चुकून, क्वचित. पण मुळात त्याचं चालणं सरळ असतं. चालता चालता पाय घसरू शकतो, नाही असं नाही, पण तो चालायचा, सरळ चालायचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू आपल्याला सांगतोय की तुम्ही जर माझ्या कळपात आलात,
माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या कुटुंबात आलात, तर प्रकाशाला शोभेल असं चाला. हालेलुया, हालेलुया. आपण एका दिवसात संत बनणार नाही, आपण एका दिवसात सज्जन बनणार नाही, आपण एका दिवसात सन्मार्गी बनणार नाही, आपण एका दिवसात सद्वर्तनी बनणार नाही. पण आपण त्या प्रक्रियेमध्ये वाढत असलं पाहिजे. काही काळाने का होईना आपण सद्वर्तनी बनायलाच हवं, सदाचारी बनायलाच हवं. काही काळाने का होईना, परंतु आपल्यातले वाईट गुण जायलाच हवेत. काही काळाने का होईना लोकांनी सांगायला पाहिजे ह्याचं वागणं सरळ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. नाहीतर मला भेटायला एक माणूस आला होता, जुन्या केंद्रामध्ये माझ्या समोर बसला होता. बोलता बोलता त्याला फोन आला. तो असा बाजूला गेला, म्हणतो हॅलो, अरे मी दिल्लीला आहे, नंतर फोन कर. आणि माझ्या समोर बसलाय. कुठे दिल्ली? हे भुईगाव आहे. हा, हालेलुया, हालेलुया. लोक धडधडीत खोटं बोलतात, धडधडीत खोटं बोलतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं पण नाही वागू शकत. एकदा आपण येशूचा स्वीकार केला की आपलं वागणं सरळ व्हायला पाहिजे. येशू आपल्याला बरं करतो, हा काही शॉर्टकट नाही. नीट लक्षात ठेवा. येशू आजारमुक्त करतो एका सेकंदात, पण अटी आहेत. अटी कोणत्या अटी आहेत? बरा झाल्यानंतर वागणं बदललं पाहिजे. हालेलुया. काही लोक म्हणतात ना, ब्रदर माझा आजार इकडे निघून गेला, 3 महिने पुन्हा आजार आला नाही, मग पुन्हा आजार आला. बरोबर आहे, येणार. पण 3 महिन्यात वागलात कसे? जुनं पाप सोडून दिलं का? वाईट चाल बदलली का? वाकडा रस्ता बदलला का? नाही, नाही. देवाशी कसे वागता तुम्ही? गरज सरो आणि वैद्य मरो. बरे झाल्यानंतर टाटा, पुन्हा भेटू आजारी झाल्यावर. हालेलुया, हालेलुया. असं जर तुम्ही म्हणता तर आजारी होणारच. आम्ही परीक्षेला जायचो, मी CA ची परीक्षा द्यायचो. CA ची परीक्षा देताना आम्ही एकमेकाला म्हणायचो CA म्हणजे कम अगेन, पुन्हा 6 महिने भेटणार. दर 6 महिने आम्ही भेटायचो. ते लवकर कोणी पास होत नाही. हालेलुया, हालेलुया. असं आपण देवाशी वागतो का? बरे झाल्यानंतर देवाला टाटा करतो का? आणि पुन्हा आपल्या वाईट मार्गाला आपण जातो का? जर असं आपण करतो तर पुन्हा एकदा देवाचा कोप आपल्यावर भडकणार. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. देव अशी गॅरंटी देत नाही. जर तुम्ही माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागलात तर मात्र तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. हालेलुया. स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे? नीट कान देऊ नये का? सगळ्यात मोठी आज्ञा, देवावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण शक्तीने प्रेम कर आणि शेजाऱ्यावर प्रेम कर. हालेलुया. जो देवावर प्रेम करतो आणि शेजाऱ्यावर प्रेम करतो तो देवाच्या सगळ्या आज्ञा पाळतो. हालेलुया. मग तुम्ही मला सांगाल, ब्रदर देवाने असं म्हटलंय का चोरी करू नको? हो म्हटलंय. पण तुम्ही जर शेजाऱ्यावर प्रेम करता तर शेजाऱ्याची चोरी कराल का? ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याची चोरी कराल नाही. जो प्रेम करतो तो सगळ्या आज्ञा पाळतो. जो प्रेम करत नाही तो चोरी करतो. जर तुम्ही शेजाऱ्यावर प्रेम करता तर शेजाऱ्याचा ठोसा माराल का? नाही. जो प्रेम करतो तो सगळ्या आज्ञा पाळतो. चोरी करणार नाही, तो खून करणार नाही, दुसऱ्यांना लुबाडणार नाही, फसवणार नाही, खोटं बोलणार नाही. सगळ्या आज्ञा त्याच्यातच आल्या. पण जर आपण प्रेम करत नाही आणि येशूला प्रभू म्हणतो तर आपण नक्कीच स्वर्गात जाऊ शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो म्हणजे त्याच्या आज्ञा पाळतो तोच स्वर्गात जाऊ शकतो. हालेलुया. तुम्ही असं म्हणाल
मी प्रार्थना केली सकाळी, येशूला प्रभू म्हणालो, येशूची स्तुती केली, आता मी मोकळा झालो काही करायला. नाही 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 नाही, येशूने असं नाही म्हटलं की जो प्रार्थना करतो तो स्वर्गात जाईल. फार विचित्र आहे. येशू कधी म्हणाला नाही की जो प्रार्थना करतो तो स्वर्गात जाईल. नाही, प्रार्थना करताना देव तुम्हाला सांगतो की वाईट करू नकोस, बाहेर आल्यावर वाईट करायचं नाही. नुसत्या प्रार्थनेने कोणी स्वर्गात पोहोचू शकत नाही, कारण प्रार्थनेत तुमच्याशी देव बोलतो आणि देव सांगतो असं कर, असं करू नकोस, असं कर, असं करू नकोस. बाहेर आल्यावर तसं करायला पाहिजे. नुसती प्रार्थना केली आणि बाहेर आल्यावर उलटा वागला, स्वर्गात जाणार नाही. म्हणून केवळ प्रार्थनेने कोणी स्वर्गात पोहोचत नाही. तसं असतं तर येशू म्हणाला असता की जो कोणी प्रार्थना करतो तो स्वर्गात जाईल. प्रार्थनेमध्ये देव आपल्याशी बोलतो आणि देव आपल्याला मार्गदर्शन करतो. त्या मार्गाने जायला पाहिजे. नुसती प्रार्थना करून जर तुम्ही त्या मार्गाने गेला नाहीत तर तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही. तुम्ही प्रार्थना करता, देव म्हणतो शेजारी सुरेश पाटील राहतो, तो तुझा हाडवैरी बनलेला आहे, आज त्याच्या घरी जा, त्याच्याशी बोल, त्याच्या कुटुंबाशी समेट कर. तुम्ही म्हणता त्या सुरेशच्या घरी, सूर्या त्याचं तोंड पण मी बघणार नाही, त्याचं तोंड पण मी बघणार नाही. मग पुन्हा डोळे मिटतात, प्रभू बोल. मी तेच म्हणतो, शेजारच्या सुरेशच्या घरी जा. पुन्हा ना प्रभू दुसरं काहीतरी सांग. मी तेच सांगतो, शेजारच्या सुरेशच्या घरी जा. प्रभू दुसरं काहीच बोलणार नाही. तुम्ही प्रभूला सांगता प्रभू सुरेशचा विषय सोडून दे, बाकी काहीतरी सांग मला. नाही 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 नाही, बाकी तुला तत्वज्ञान शिकवण्यात काय अर्थ आहे. देव म्हणतो पहिलं काम कर, जा शेजारच्या घरी जा, सुरेश पाटीलच्या घरी जा, समेट कर, त्याच्याशी बोल, तुझ्याकडनं काय चुकलं आहे क्षमा माग, त्याच्याकडनं काय चुकलं आहे त्याला क्षमा कर आणि त्याच्याशी समेट कर आणि मग घरी ये. हे मला तुझ्याकडनं पाहिजे असं देव म्हणतो. हालेलुया. आणि हा प्रार्थना संपवतो, बाहेर येतो, बायको चहा आणते, हा चहा पितो. बायको विचारते प्रार्थना कशी झाली? छान झाली. बायको म्हणते मला फार आनंद होतो, आज तुम्ही 1 तास प्रार्थना केली. 1 तास प्रार्थनेत काय झालं त्याला माहीत आहे. हां, आज तुम्ही 1 तास प्रार्थना केली, मला की नाही केवढा आनंद होतो. तो म्हणतो हा ना, आजकाल माझी प्रार्थना वाढलेली आहे, आजकाल मी भरपूर प्रार्थना करतो. बायको म्हणते प्रार्थनेत देवाने तुम्हाला काय सांगितलं? तेच ते जरा मला जरा पाव वगैरे काय घेऊन ये. काय सांगितलं देवाने तुम्हाला? नाही म्हणजे काय, मला ऑफिसला जायचं म्हणजे कपडे काढा. त्याला माहिती आहे बायकोला काय सांगायचं. प्रार्थनेत देवाने काय सांगितलं? शेजारच्या सुरेश पाटीलकडे जा आणि समेट कर. बायकोला जर सांगितलं तर बायको सांगेल जा मग, म्हणून तो बायकोला सांगत नाही. हालेलुया हालेलुया. बायको काय सांगणार? जा ना मग, शेजारच्या घरी जा आणि समेट करा तुम्ही. तो म्हणतो नाही प्रार्थना छान झाली, आज 1 तासभर प्रार्थना झाली. तासभर प्रार्थना होऊन फायदा काय? देवाने सांगितलं शेजारच्या सुरेश पाटीलकडे जा, तिकडे तू गेला नाहीस तर फायदा काय? 1 तास हात जोडले, गुडघे टेकले, खोलीचं दार बंद होतं, लोकांना वाटलं माणूस किती मग्न होऊन तन्मय होऊन प्रार्थना करतोय. सगळं चांगलं आहे, प्रार्थना करणं चांगलं आहे, पण देवाने सांगितलेलं आहे की जा शेजारच्या घरी सुरेश पाटीलकडे आणि समेट कर. त्याला मात्र तो तयार नाही, त्या गोष्टीला मात्र तो तयार नाही. म्हणून येशू म्हणतो की प्रभूजी प्रभूजी मला म्हणून तुम्ही स्वर्गात थोडेच जाणार. मी जे सांगतो ते करा. मी काय सांगतो? शेजारच्या घरी जा आणि समेट कर. ते जमत नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. किंवा तुम्ही जिकडे कामाला आहात तिकडे लाच घ्यायची तुम्हाला सवय लागलेली आहे. लाच म्हणजे आजकाल कोणाला समजत नाही बरं का. चहा पाणी म्हटलं तर समजतं, पण लाच कोणाला समजत नाही. आणि मग लाच घेतल्यामुळे तुम्हाला आजार येतात. देव सांगतो लाच घेऊ नका, आणि मग तुम्ही काय जरा थोडा खर्च आहे. हालेलुया. ते बंद झालं पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला केवळ प्रभू म्हणून आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. तर येशू जसं वागतो तसं आपण वागलं पाहिजे. ह्याचा अर्थ असा होत नाही मात्र
की आपण 100% निष्पाप व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय स्वर्गात जाऊ शकत नाही असं नाही आहे. पण आपलं वागणं सरळ असलं पाहिजे. सरळ चालता चालता तुमचं पाऊल घसरलं हरकत नाही, देव तुम्हाला सांभाळून घेईल. हालेलुया. मला काय म्हणायचंय ते कळलं का? सरळ चालता चालता जर तुमचं पाऊल घसरलं, घाबरू नका, देव सांभाळून घेईल. पण तुम्ही चालताना जर वाकडे चालायला लागला असे, देवाला ते खपणार नाही. तुमच्या लक्षात येतं? पाप कोण करत नाही, पाप सगळे करतात हे खरं आहे. पण जे येशूवर विश्वास ठेवतात ते सरळ मार्गाने चालतात. पाऊल घसरून पडतो माणूस, पण त्याचं चालणं सरळ असतं. परंतु जर तुम्ही चालणंच वाकडं ठेवलं, देव काही करू शकत नाही. हालेलुया. एक पोलीस या ठिकाणी प्रार्थनेला येतात आणि ते दररोज लाच घेतात. माझं आजचं प्रवचन ऐकल्यानंतर त्यांनी मनात निश्चय केला, आजपासून मी लाच घेणार नाही. आणि उद्या ते कामाला गेले सोमवारी, आणि कोणी लाच द्यायला लावली तो म्हणजे मी घेणार नाही. मंगळवारी लाच नाही, बुधवारी लाच नाही. 1 महिन्यात त्या पोलिसांनी एकदाही लाच घेतली नाही. 1 महिना भरल्यानंतर कोणीतरी मोठी रक्कम आणली, त्यांना मोह झाला आणि ती लाच घेतली. हे वागणं ठीक आहे. कसं ठीक आहे? ते सरळ चालायचा प्रयत्न करतात, मध्येच पाऊल घसरलं, पाप झालं, देव क्षमा करणार. परंतु आज प्रवचन ऐकलं आणि उद्यापासून लाच चालूच आहे, 10,000 15,000, ह्याचं चालणं वाकडं आहे. बदलायची तयारी नाही आहे. पण ज्याची बदलायची तयारी आहे तो पूर्ण प्रयत्न करतो, काही काळ पाप करतच नाही आणि मग अचानक पाप होतं, त्याला देव सांभाळून घेतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशूकडे येणं म्हणजे आपली चाल बदलणं, आपला मार्ग बदलणं, आपली वाकडी चाल बदलणं, सरळ चालणं. हालेलुया. हालेलुया. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचाच होईल. आपल्याला देवाच्या आज्ञा पाळता आल्या पाहिजेत. देव सांगतो त्याप्रमाणे करता आलं पाहिजे. याचा अर्थ येशूला प्रभू म्हणायचं नाही का? प्रभू जरूर म्हणायचं. प्रार्थना करायची नाही का? प्रार्थना जरूर करायची. पण प्रार्थना केल्यानंतर वागणं मात्र प्रार्थनेला शोभेल असं असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तुमचं नाव काय? आशा ससाने. तुम्हाला काय झालं होतं? माझ्या मानेला गाठ आली होती, एवढी मोठी गाठ होती, गोटीसारखी एकदम. आणि मी रोज तेल पाणी आशीर्वादित माती लावायची, रोज लावायची. आता ती पूर्णपणे निघून गेली. कुठे होती, दाखवू शकता? या भागाला होती? हे इथं होते. त्यामुळे त्रास व्हायचा तुम्हाला? हे पूर्ण ही नस माझी अशी दुखायची. त्यामुळे म्हणजे नस दुखायची आणि मान वळवायला वगैरे? हा, थोडा असं हे व्हायचं ना, त्रास व्हायचा. किती दिवस त्रास होत होता? 4 महिने होती ती गाठ. 4 महिने? मग झोपायला वगैरे जमायचं की कसं? झोपत होते, पण लय त्रास असा व्हायचा त्या नसाचा. पूर्ण हे पण नस अशी हे करायची, अशी फटफट करायची. डोळ्यांची पण नस दुखायची त्याच्यामुळे. मग तुम्ही काय केलं? तेल माती पाणी म्हणून प्रभूनं मला चंगाई दिली. म्हणून प्रभूला लाखानं कोटीनं धन्यवाद. कधी गाठ नष्ट झाली? आता मला वाटतं 10-20 दिवस झालं. प्रभू येशूच्या दयेने ती गाठ नष्ट झालेली. प्रभू येशूच्या दयेनं माझी गाठ नष्ट झाली. म्हणून प्रभू येशूला लाखानं कोटीनं धन्यवाद. ताई, तुमची काय साक्ष आहे? माझं नाव सीमा दुतराज, मी भिवंडीवरून आले आहे. माझी साक्षी म्हणजे आईच्याकडूनच आहे. कारण माझ्या मुलीच्या शरीरावरनं असे खूप खाज यायची, फोड्या यायच्या. मी खूप दवाखान्यात दाखवलं, क्रीम साबण, तिला प्यायला पण औषध दिले, पण काहीच फरक पडत नव्हता. मग आईने
मग तेल पाणी आशीर्वादित माती तिला कंटिन्यू लावली. 6 महिन्यापासून तिला हा त्रास होता. आता 15-20 दिवस झाले तिच्या शरीरावरचे पूर्ण खाज डाग हे जे बारीक बारीक दिसतंय हां तसं संपूर्ण अंगाला झालं होतं. पूर्ण शरीरावर झालेलं आहे. हे डाग दिसत आहेत ना हे पूर्ण झालेले. पायावर दाखवा. पायावर पण हातापायाला झालं, संपूर्ण अंगाला झालं नाही, फक्त हातापायाला. जेवढे म्हणजे शरीरावर नाही, पोटाला पाठीला असं नव्हतं, पायाला हाताला असं तोंडाला असं झालेलं. आणि त्यामुळे ती सतत खाजवायची. हां ती खाजवायची, खूप खाज यायची तिला. मग साबण क्रीम लावली तरी पण ती खूप खाजवायची. मग तेल पाण्याचा वापर करत राहिल्याने ती खाजणं बंद झालं तिचं. आणि मग ते म्हणजे डाग पण नष्ट झाले आणि ती खाज पण नष्ट झाली तिची. प्रभू येशूच्या दयेने तिच्या अंगावरची खाज नष्ट झाली, नाही तर ती खूप सुंदर दिसते. हो, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद करते. आणि हा माझा मुलगा आहे. आणि म्हणजे मला बहीण नाही आहे, तर मला अशी हे प्रेग्नेन्सीमध्ये मला असं वाटायचं की मला मुलगीच व्हावी, पण मला मुलगा झाला. आणि मग ही राहिल्यावर मी म्हणजे खूप प्रार्थना करायची की मला मुलगीच व्हावी म्हणून. आणि रोज संध्याकाळी मी पोटावर असा क्रॉस काढायची की मला मुलगीच व्हावी म्हणून. आणि प्रभू येशूने मला मुलगीच दिली. त्याबद्दल मी प्रभू येशूचे आभार मानते. तुमचं नाव काय आहे? प्रियंका हरिहर ठावरे माझं नाव आहे. मला 12 वर्षाचा मुलगा आहे. मला 12 वर्ष मूल नव्हतं होत. आम्हाला एक मुलगी हवी होती, म्हणून मी 2019ला प्रार्थना घरमध्ये चिठ्ठी टाकली होती. तर 2022ला मला मुलगी झाली. धन्यवाद प्रभू. 12 वर्ष तुम्हाला मूल होत नव्हतं आणि विनंती पेटीमध्ये टाकली आणि प्रभूच्या दयेने तुम्हाला सुंदर मुलगी झालेली आहे. धन्यवाद प्रभू. आणि मुलगी झाल्यानंतर काय झालं? मुलगी झाल्यानंतर कावीळची टेस्ट केली. तिला काचेत ठेवायला सांगितलं होतं. मग मी प्रभू येशूचं तेल लावलं, मग नाही ठेवायला लागलं काचेत. आणि तिला कावीळ पण नाही झाली. प्रभूने तुम्हाला 12 वर्षानंतर सुंदर मुलगी देऊन आशीर्वादित केलं. धन्यवाद प्रभू येशू. तुमचं नाव सांगा. माझं नाव मनोहर मारुती शेळके. काय साक्षी तुमची? मला 4 वर्षापासून माझ्या पायाची खाज येत होती. 4 वर्षापासून खाज आल्यामुळं मी इथून प्रभूच्या इथून तेल आणि माती घेऊन गेलो आणि तेलाचा आणि मातीचा वापर केल्यावर माझी खाज सर्व निघून गेली. म्हणून प्रभूला मी धन्यवाद देतो. 4 वर्षापासून दोन्ही पण पायाला खाज यायची? दोन्ही पण पायाला. असं म्हणजे दिवसाला कमी त्रास व्हायचा की जास्त व्हायचा? जेव्हा तुम्हाला खाजायला वाटायचं तेव्हा तुम्ही काय करायचे? त्यावेळेस तुम्ही दगडाचा वगैरे वापर करत होते? दगडानं खाजवून घेत होतो. इतकं जास्त त्रास वाढलं होतं म्हणून सोनी मी तेलाचा आणि मातीचा वापर केलो आणि त्याद्वारे प्रभूने तुम्हाला बरं केलं. आता किती महिने झाले बरे होऊन? 6 महिने झाले. 6 महिने अजिबात खाज येत नाही? तर अजिबात खाज. प्रभूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. तुमचं नाव सांगा. वासंती. पूर्ण नाव काय आहे? वासंती मंगेश मांगेला. काय साक्ष आहे तुमची बहिणीची? माझी मोठी बहिणीला येता जाता ताप भरपूर आला होता, म्हणून आम्ही डॉक्टरकडे जात होतो. उल्कसुद्धा भरलं होतं, पण काहीच उपयोग झाला नाही. त्याच्यामध्ये तिची डायबिटीज 500वर गेली होती आणि त्याच्यानंतर डॉक्टरनी सांगितलं का तिला आता ॲडमिट करायला लागेल. आम्ही ॲडमिटसुद्धा केलं होतं, पण काहीच फरक पडत नव्हता. मग आम्ही तेलाचा मातीचा आणि मुक्तीची प्रार्थना मी ऐकत सदैव राहिली होती. आणि त्याच्यानंतर डॉक्टरनी करोनाचा छातीचा पोटाचा असा रिपोर्ट काढण्यासाठी हिच्यासाठी खूप मी रडून प्रार्थना करत राहिली का प्रभू येशू, जसं तुझी मी मुलगी आहे तशी ही बी तुझी मुलगी आहे. हिचे सर्व रिपोर्ट नॉर्मल येऊ दे आणि तूच हिला बरं करून घरी आण परत. तुम्ही असं देवाकडे प्रार्थना करत होती, प्रभू येशूकडे प्रार्थना करत होती. खूप रडत होती हिच्यासाठी मी का देवा हिला तू बरं कर आणि हिला लवकरच्या लवकर डिस्चार्ज मिळू दे. आणि हिचे सर्व रिपोर्ट करोनाचे छातीचे पोटाचे सर्व रिपोर्ट देवानी नॉर्मल आणले. तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेले आहेत? सर्व नॉर्मल आले. तुम्हाला शरीरामध्ये त्रास काय जाणवायचं? असं काही नाही, पोटात वगैरे दुखायचं वगैरे सगळं हे करायचं होतं. आणि ताप आला होता? ताप आलेलं. किती दिवस आजारी पडले होते? 8 दिवस होते हॉस्पिटलमध्ये. 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची बहीण तुमच्यासाठी प्रार्थना करत होती आमची बहीण, रिपोर्ट सगळे नॉर्मल आले? चांगले निघून. आणि तुमचा त्रासही निघून गेलाय सर्व निघालंय. प्रभू येशूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. प्रभूचे धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद.
तुमचं नाव काय आहे? माझं नाव सपना मुकणे आहे. तुमच्या मुलाला काय झालं होतं? माझ्या मुलाला जेव्हा तो 9 दिवसांचा होता तेव्हा त्याला अचानक सकाळचे तो दूध काढायला लागला आणि जेव्हा 9:30च्या दरम्यान त्याला निल्या उलट्या व्हायला लागल्या तेव्हा त्याचा हातपाय असं अकडायचं आणि मुठी पण तो असं आवलून घ्यायचा आणि सफेद गारावर काढायचा. तेव्हा आम्ही भरपूर घाबरलो आणि आम्ही प्रभू येशूकडे विश्वासाने रडून देवाकडे प्रार्थना केली की देवा आमच्या मुलाला बरं कर. आणि आम्ही केंद्रातून प्रार्थनासुद्धा फोनची ऐकवली त्याला आणि आम्ही दुसऱ्या दिवस रविवारी तर प्रार्थनेला त्याला घेऊन आलो आणि प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतला आणि त्या प्रार्थनेच्याद्वारे त्याला देवाचा स्पर्श झाला आणि आता त्याला तो त्रास होत नाही. त्याबद्दल आम्ही प्रभू येशूचे आभार मानतो. तुम्हाला असं वाटलेलं की त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे, तुम्हाला भीती वाटली होती? हो, आम्हाला खूप भीती वाटली होती की आता आमचा मुलगा संपतो का काय असा तो करायचा. पण प्रभूने तुमच्यावर दया केली, तुमच्या मुलाला बरं केलं. हो. तुमचं नाव काय? रश्मी मोहिते. आणि माझी साक्ष अशी आहे की मी 17 जुलैला इकडे प्रार्थनेसाठी आली होती आणि सिस्टरांनी मला प्रार्थना विनंती लिहायला सांगितली आणि मी बरीच वर्ष लिहिलं नाही काहीच. त्याच्यामुळे माझ्या चुका भरपूर व्हायच्या आणि बारीक अक्षर मला यायचं नाही. तर मी सिस्टरांकडे अशीच बघत राहिली. मी बोलली आता काय बोलू, नाही कसं बोलू म्हणून. आणि माझं लक्ष लगेच खाली टेबलकडे गेलं त्यांच्या. मग मी त्यांना सांगितलं की मी इतकं छोटं लिहू नाही शकत. तर त्या माझ्याकडे बघून हसत होत्या आणि बोलल्या काय नाही चालेल, जाऊन लिहा तुम्ही. आणि मी लिहिलं आणि घरी जाऊन मग एकदम बारीक पण मी आता लिहू शकते. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. किती वर्ष तुम्ही लिहिलं नव्हतं? मी 21 वर्ष लिहिलं नव्हतं, कारण मुलांनाच सांगायची काय लिहायचं असेल ना तर त्यांनाच सांगायची मुलांना लिहा म्हणून. मग ते लोक लिहायचे. आणि प्रभू येशूच्या दयेने 20 वर्षानंतर तुम्ही आता बारीक अक्षर लिहू शकता. होय, आणि चुका काहीच नाही होत. नाही तर लिहायला गेली ना की भरपूर चुका व्हायच्या माझ्याकडून. लिहायला म्हणजे उलटं सुलटं काय पण लिहायची, वाचायची बरोबर पण लिहायची उलटं सुलटं लिहायची. पण प्रभूने तुम्ही त्यांची प्रभू येशूची सेवा केल्याने प्रभूने तुमच्यावर दया केली. प्रभूची महान दया माझ्यावर झाली आणि मला आता छोटं एकदम छोटं पण मी लिहू शकते आणि काहीच चूक होत नाही माझ्याकडून. आणि त्यामुळे तुम्हाला बारीक अक्षर दिसायचं का? हां, बारीक अक्षर दिसायचं पण इतकं बारीक नाही दिसायचं. मी पण फोनची बॅटरी घेऊन वाचायची, पण आता बारीक अक्षर पण दिसाने एकदम बारीक पण मी लिहू शकते. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते. तुमचं नाव काय आहे? मनीषा साळुंके. तुमच्या आईला काय झालं होतं? जूनमध्ये ना खूप 1-1.5 महिना ती खूपच आजारी होती. एवढी आजारी की तिला उठायची ताकद नव्हती. रिपोर्ट काढले, काही सगळे रिपोर्ट देवाच्या कृपेने नॉर्मल येत होते, पण ती उठण्याची शक्तीच नव्हती तिच्यामध्ये. मी प्रभूंकडे रोज रात्री आम्ही प्रार्थना, दिवस रात्र रडून रडून प्रार्थना करत होतो की हे संकटातनं आम्हाला देवा कसंही करून काढ. तुझ्यावर विश्वास आहेच, पण आतमधून घाबरलेली पण मी ते क्षण मी नाही विसरू शकत. तिने खूप त्रास सहन केला त्या क्षणाला. तिला काय काय व्हायचं शरीरामध्ये? ती उठायची शक्तीच नसायची, चक्कर येऊन पडायची, हातपाय खूप दुखत राहायचे. मग तेल मातीचा वापर मी सतत करत राहिली, आजारमुक्तीची प्रार्थना ऐकवत राहिली तिला. त्याच्यानंतर थोडं देवाकडे केंद्रामध्ये पण मी हिचा फोटोसहित म्हणजे प्रार्थना विनंती मी पाठवली. सिस्टरांशी पण बोलली की असं 1 महिना होऊन गेला आहे, मला इथे यायला पण भेटत नव्हतं तिच्यामुळे. मग देवाकडे मी खूप रडली की देवा मी खूप संकटात आहे, आता तूच वाचव, तूच हिला बाहेर काढ. डॉक्टर सरळ बोलतात काही रिपोर्टमध्ये नाही आहे, आम्ही काय करू, कोणतं औषध देऊ. शेवटी तेल मातीचा सतत वापर करत करत ती आता पूर्णपणे 15-20 दिवस झाले मी कामालाही जाते आणि ती आता पूर्णपणे बरी आहे. त्यांना त्या 2022मध्ये हे त्रास होत होते. हां, आता ह्या जूनमध्येच तिला चालू झालेलं 1 महिनाच, म्हणजे ती खूप आजारी 1 सव्वा 1. तिला ताप वगैरे पण होता का? ताप यायचा, एवढा यायचा. मी तेल आणि मातीचा वापर केला की तिचं थंड पडायचं अंग. म्हणजे देवाची कृपा व्हायची तेवढ्या, म्हणजे ह्याच्यात तिचं पूर्ण थंड पडून जायचं अंग. प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली आणि तुमच्या आईला बरं केलं. हो. आई, तुम्हाला काय त्रास होत होता? मला ना ताप यायचं ना रात्रीचं, तर माझी मुलगी रात्रीची सेवा करायची 2-2 वाजेपर्यंत. तर मी काय करणार बोललो, तर ती रडायला लागायची
आई तू कशी बरी होशील ग, मला कुणाचा आधार नाही धरून. अशी ती रडायला लागली. होणार मी बरी, तू घाबरू नको, तुला कोण पाठीवर नाही. तर मी घाबरून तिला म्हणायचं तू काय करू नको काळजी, मी होईन बरी. तुम्हाला जेवण जात नव्हतं का? नव्हतं, उलटी जेवायला गेलं की उलटी व्हायची मला. 1 महिना जेवण जातच नव्हतं? जेवण जात होतं पण उलटी व्हायची. मग जेवल्यानंतर लगेच उलटी व्हायची थोड्या टायमानी. आणि तुम्ही पण येशूकडे प्रार्थना केली आणि आता प्रभूने तुम्हाला बरं केलं त्यांनी मला. धन्यवाद. आता जेवण वगैरे जेवता काही त्रास होत नाही. आता मुलगी कामाला जाते, मी पण घरात चांगलं करते. पुढची साक्ष काय आहे? ते बरेच वर्ष ती म्हणजे म्हणतात ना खूप वर्ष ती मशेरी लावायची सिस्टर, पण आता प्रभूच्या दयेने तिचं आता झाले 1-1.5 वर्ष झाले मशेरीच सुटून गेली आहे. मी देवाकडे धन्यवाद देते की त्यांनी तिची मन परिवर्तन केलं, त्या व्यसनापासून तिला मुक्ती दिली, त्यासाठी धन्यवाद देते. तरी किती वर्ष लावत असेल तुमची आई मशेरी? खूप लहान असतापासूनच, पहिल्यापासूनच मला सुटेत नव्हती. पण काय एवढं चमत्कार झालं ना, तर मी आता बघत सुद्धा नाही. असं प्रभू येशूने तुम्हाला व्यसनातून बाहेर काढलं. हां, खरी गोष्ट आहे. आमच्यासाठी फक्त खरं सांगू ना प्रभू, मला त्या संकटात मी थोडी घाबरलेली, पण देवाचं नाव घेत राहिली की तू आहेस. कोणी काही माझी आई होणार बरी तर होणार, विश्वास खूप ठेवला प्रभूंवर. धन्यवाद देवा, तू सदैव पाठीशी राहिलास माझ्या आणि अजूनही राहतोस. त्या प्रभू येशूने तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या आईला बरं केलं. धन्यवाद. तुमचं नाव काय? रसिका जाधव. तुमच्या मुलीला काय झालं होतं? तिचे गालाला आणि 2 मानेला गाठी आलेल्या, इथे कानाजवळ पण एक आलेली गाठ. कधीपासून होत्या? पहिला लॉकडाऊन झालेला बघा, तेव्हापासून ते झालेलं. 2020 मध्ये. 2020 मध्ये तिच्या कानाकडे आणि गळ्यावर गाठ आल्या होत्या. हां, त्या म्हणजे थोड्या आलेल्या, नंतर मग मोठ्या झाल्या, मोठ्या होत चालल्या, एवढ्या मोठ्या होत झालेल्या. केवढ्या झालेल्या मोठ्या? एवढ्या. कुठे कुठे होत्या दाखवा. इथे या मानेजवळ पण होती, इथे कानाच्या मागे. हां, मागे, आणि इथे 2 मानेला, ते गालाजवळ पण होती आणि इथे पण होती. इथे समोर करा लोकांच्या दाखवायला. इथे आणि या मानेला होती आणि इथे पण होती बाई. इथे पण ती पूर्ण दिसायची लगे. हे बघा, इथे पण ती एवढी मोठी म्हणजे दिसायची. त्यामुळे तिला त्रास व्हायचा, दुखायचं ते मान वगैरे असं फिरवताना वगैरे, कधी झोपताना पण ते दुखायचं. झोपायला पण दुखत होतं तिचं? हां, मानेलाच होतं ना पूर्ण म्हणून. मग तुम्ही काय केलं? आम्ही चिठ्ठी टाकायची, जिथून प्रार्थना सुरू झाली तिथून मी चिठ्ठी टाकायची आणि आशीर्वादित तेल आणि पाणी, सिस्टरांची प्रार्थना ती 5 मिनिटाची आहे, ती ऐकवायची रोज. त्याच्यामुळे गेले. मुक्तीची प्रार्थना विश्वासाने ऐकत राहिली. प्रभूच्या दयेने आता ते गाठी नष्ट झाले. आता तिचं व्यवस्थित झाले सर? व्यवस्थित झाले. आता दुखत नाही, मान वळवायला त्रास होत नाही, दुखत आता. आणि बघा पूर्ण गेलात. प्रभूने तुमच्या मुलीला बरं केलेलं. हां, बरं. तुमचं नाव काय? शेवंती भंडारी. मी मुंबऱ्यावरून आलेली आहे. माझ्या डाव्या कानाच्या बाजूला मोठा चट्टा असा डाग उठलेला होता. मी उपास प्रार्थनेमध्ये भाग घेतला, विनंती चिठ्ठी टाकली आणि प्रभू येशूने माझा हा डाग काढून टाकला. 15 दिवस झाले पूर्ण नष्ट केलेला आहे. म्हणून मी प्रभू येशूला कोटी धन्यवाद देते. कुठे आलेला चेहऱ्याकडे? इथे डाव्या कानाच्या इथे आलेला. इथे लोकांना दाखव. कुठे? इथे डाग आलेला होता मोठा आणि मला खूप भीती वाटत होती की हा डाग गालावरती पूर्ण फैलेला असा. पण मी प्रभू येशूकडे रडून प्रार्थना केली, विनंती चिठ्ठी टाकली, उपास प्रार्थनेत भाग घेतला आणि प्रभू येशूने हा माझा डाग पूर्ण काढून टाकला. आता ती जागा पूर्ण चांगली झाली. हां, व्यवस्थित झालेली आहे. 3 महिने हा त्रास होता. 3 महिने हा डाग होता. प्रभू येशूने बरं केलं. प्रभू येशूने बरं केलं. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. आरती विजय धावडे. आरती धावडे. आणि काय झालं होतं? माझा बोट आहे ना, पुरासा असं खाली हात ठेवला ना की पूर्ण वाकडा व्हायचा. मग तो असा बोट आहे ना, असा हळूहळू असं वर करायला लागायचा. असा त्रास किती दिवस होता? 6 महिने होता. आणि नंतर म्हणजे तेल पाणी आणि फोनची प्रार्थना घेऊन तो कधी बरं झाला मलाच नाही माहिती. 5 ते 6 महिने. मग तुम्ही काम वगैरे कसं करायच्या? असं काम करताना काय नाही व्हायचं, पण असं खाली हात ठेवला ना की पूर्ण असं बँड व्हायचा आणि तो असं वर असं करायला खूप दुखायचं.
जाम दुखायचं, म्हणजे खूप असे ते खूप कळ मारायचे. आणि तुम्ही प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिलात, यूट्यूबवर प्रार्थना बघत राहिलात, त्याद्वारे प्रभूच्या दयेने हात आता पूर्ण बरा आहे. प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. आता तुम्हाला त्रास होत नाही? कधी बरायला माहिती, आता जरा पण दुखत नाही. आता किती दिवस झाले बरं होऊन? 4-5 महिने झाले. आता 4-5 महिने झाले प्रभूने हाताचा त्रास पूर्ण बरा केलेला आहे. हो, तुमचं नाव सांगा. कृष्णा वल्वे. काय साक्षी आहे तुमची? माझी साक्षी अशी आहे का माझं कानात ना पाणी निघत होतं ना, दुखायचं, तर रात्री झोपत नव्हतं लागत. मग नंतर मी रात्री तेल टाकलं त्याच्यात, तर थोडा कमी पडला. मग गेल्या शनिवारी मी उपवास पाळताना आलो, भाग विश्वासाने भाग घेतला, तेव्हापासून पूर्ण बरं झालं. किती दिवस तुम्हाला त्रास होता? 10-15 दिवस त्रास होता. 10-15 दिवस एकच कान? एकच कान. आणि गेल्या शनिवारी, गेल्या आठवड्यात जेव्हा तुम्ही इथे आले उपवास प्रार्थनेला, तेव्हा तुमचं त्रास पूर्णपणे निघून गेला? पूर्णपणे निघून गेला. प्रभूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. हां. आणि पुढची काय साक्ष आहे? पुढची साक्षी अशी आहे माझी का मी रिक्षा चालवतो, तर दिवसाला 2 वेळा गॅस टाकायचो. पण आता मी बदारांची मातीनं क्रूज काढला, तेव्हापासून 1 वेळाच गॅस टाकतो. नाहीतर अगोदर एरवी तुम्हाला दिवसामध्ये 2दा तुम्हाला CNG भरावी लागत होते. काल आणि संध्याकाळी. पण तुम्ही रिक्षावर तुम्ही आशीर्वाद मातीने क्रूज काढले? क्रूज काढला माती आणि त्याला पण. आता प्रभूची कृपा झाली आहे म्हणून मग प्रभूला धन्यवाद करतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. ताई, तुमचं नाव काय? माझे नाव दीपाई दिलीप पवार. मी खैरे आंबेलीवरून आलेली आहे. माझी पहिली साक्ष अशी आहे की माझे 3 महिने सतत पाय दुखायचे, असे जमिनीवर ठेवायला पण इच्छा होत नव्हती. असं वाटायचं काय होतं माझ्या पायांना, काय कळतच नाही. मग मी मागच्या महिन्यात इकडे नायगावला प्रार्थनाला गेली, तर ब्रदर आजारमुक्तीची प्रार्थना बोलत होत्या, तर माझ्या अंगावर एक सिस्टर अंगावर जोरात पडल्यात. तिथेच माझे पाय दुखणं एकदम बरं होऊन गेलेले आहेत. ताई, 3 महिने दररोज दुखायचे? दररोज, म्हणजे असं सकाळी उठायला मला, उठले का मला पाय टेकायला मुलीच जमत नव्हतं जमिनीवर, एवढा त्रास व्हायचा. जसं आता तुम्ही उभे राहिले तसे उभे राहता होत नव्हतं? बसायला पण अशा हात टेकून बसायची, उठायला पण हात टेकून बसायची, उठायची. आणि मग घरचं काम कसं व्हायचं? तशीच करायची मी, देवाचे नाव घेऊन तेल पाणी लावून मी तसेच करत राहायची, माती लावून. पण तुम्हाला 3 महिने दररोज असं त्रास होतं? भरपूर त्रास व्हायचा. मला असं वाटायचं माझं मी एकदम लुली होते का काय, असं वाटायचं. आणि सकाळपासून सुरू व्हायचं तर रात्री झोपेपर्यंत एवढा दिवसभर त्रास होता? 3 महिने मला कंटिन्यू मी त्रास व्हायचा. आणि नायगावच्या हॉलवर प्रार्थनेला गेले तेव्हा सामर्थ्याने एक बहीण प्रार्थनेच्या वेळेला पडली. हां, सिस्टरने सामर्थ्याची प्रार्थना घेतली, तर ते सिस्टर माझ्या जोरात अंगावर पडला. मी बोलले मी आता मोडलीच, असं मला वाटलं. तुम्हाला असं वाटलं तुम्ही तुमच्या अंगावर पडले तर तुम्हाला त्रास होईल? एवढ्या जोरात पडला ना का मला एकदम भीती वाटली का, म्हणजे कसं तरीच वाटलं का आता बोलले माझं काय खरं नाही. पडल्या पण जोरात पडल्या, त्या पण अशा एकदम ह्याच्यात पडल्या. तर मी नंतर प्रार्थनेच्या नंतर बाहेर निघाल्यानंतर हां माझे पाय दुखायचे एकदम बरे झाले, मी अशी बोलायला लागली. मग तिथून माझे पाय दुखले नाही. प्रभू येशूच्या सामर्थ्याने तुमच्या पायाचं दुखणं पूर्ण बरं झालं. आणि पुढची साक्ष काय? माझी दुसरी साक्ष म्हणजे एवढा चमत्कार देवाने केलाय माझ्या जीवनात का तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. ते मी शेतामध्ये पेरणी केली, तर 2200 रुपयाचा भात आणला विकत आणि तो पेरला आणि दुसऱ्याची जमीन मी ठेवले लावायला. तर आम्ही दोघं शेतावर गेली का विचार करायचे, देवा कसं काय होईल, मी ठेवलंय लोकांची जमीन आहे ना, कसं काय होणार. जमतेम 1-2 ओझे आव्हान झालं असतं. मग अखेरी मी काय केलं, प्रार्थनात गेली, तिथून माती आणली ना, विश्वास आणि प्रभूची प्रार्थना म्हणाली का देवा बघ आता मी कष्ट करत आहे, त्याच्यात तुझाच आशीर्वाद मला पाहिजे. तर एवढा भात ना 1 एकर जागा लावली मी, अजूनपर्यंत खणायला 1 ओझा आव्हान होईल. मी खणून थकली पण देवाने कमी केलेलं नाही मला अजूनपर्यंत. जसं येशू ख्रिस्ताने 5 भाकरी करून 5000 जेवण दिलं, तसं तुमच्या जीवनात प्रभूने कार्य केलं. हा विश्वास माझ्या मालकांना स्वतः वाटलं का खरोखर देव आहे म्हणून. आणि पुढची साक्ष काय ताई? मागच्या आठवड्यात माझ्या मुलीच्या पोटात भरपूर वेदना होत होत्या, ती पण रडत होती. तर मी बोलली थांब बाबा, मी तेल आणि माती आणली आणि लावली. 11:30-12 वाजले असे, झोपत नव्हती, भरपूर वेदना. आता तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, एवढी मोठी मुलगी आहे माझी. तर ती रडत होती. मी बोलले थांब बाबा थांब. मग मी सिस्टरांना प्रार्थना लावली, त्या तिकडनं प्रार्थना बोलत होत्या. मी हात तिच्या पोटावर ठेवला
त्या क्षणी ती झोपली तर सकाळीच उठली. मी बोलले बाबू तुला बरं वाटतंय का? बोलते हां मम्मी मला एकदम बरं वाटतं. बोले माझ्या प्रभू येशूने तुला बरं केलंय. तुम्ही फोनवरून प्रार्थना तिला विश्वासाने ऐकवली आणि प्रभूने तिला बरं केलं, एकदम बरं केलं. म्हणजे मला असं झालं तर मी साक्षी कधी देते का माझ्या शेतामधली हा चमत्कार कुणालाच खरं वाटणार नाही. 300 भाऱ्यांची जागा मी लावून पण देवाने माझ्या शेतामध्ये तसंच भाते. हा चमत्कार म्हणजे मी कधीच. प्रभू येशूने तुमच्या जीवनात खूप मोठं कार्य केलं. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावाचं नाव नवशू वरठा आहे. हे सांगतात आहे की यांना गेले 3 वर्ष सतत अंग दुखायचं, त्यांची पाठ देखील दुखायची. या पाठीपासून ते खूप हैराण झाले होते. ते विश्वासाने 1 महिन्यापूर्वी इथं प्रार्थनेला आले. प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेतला आणि प्रार्थना संपल्यानंतर जेव्हा वंदना सिस्टर डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात त्यावेळेला हे लाईनीत उभे होते आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी पुढे आले. सिस्टरांनी यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर देवाचं सामर्थ्य त्यांच्यावर उतरलं आणि ते धाडकन सामर्थ्याने देवाच्या सामर्थ्याने ते खाली पडले. आणि त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत 1 महिना झालेला आहे. त्यांचं ते पाठीचं दुखणं निघून गेलेलं आहे. म्हणून हे भाऊ प्रभू येशूचे आभार मानतात. भाऊ तुम्ही सांगितलं की तुम्हाला 3 वर्ष सतत त्रास व्हायचा. 3 वर्ष मग तुम्ही काम कसे करायचे? काम काम असं काम करला का अजून दुखा लागते काय उभा राहून सांगतो पठाण्यावर. म्हणजे तुम्ही उभे राहायचे तुम्ही एवढा त्रास तुम्हाला व्हायचा? दुसऱ्या माणसाला उभा राहा सांगतो. अच्छा म्हणजे तुम्ही पाठीवर दुसऱ्या माणसाला उभं राहायला सांगत होते, एवढा त्रास व्हायचा? मग तुम्ही 1 महिन्यापूर्वी प्रार्थनेला इथं आलेत आणि सिस्टरांकडून आशीर्वाद घेतला तेव्हा काय झालं? तेव्हा पडून गेला खालती. तेव्हा देवाच्या सामोर तुम्ही खाली पडला. त्या दिवसापासून ते आता पण 1 महिना झाला तुम्हाला काहीच त्रास होत नाही? त्रास नाही होत. तुम्ही व्यवस्थित उठता बसता सर्व कामं करता. प्रभू तुम्हाला बरं केलं. सर्वांचा ज्ञान मात्या
जोर जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूचे आभार माना. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद. आपलं पूर्ण हृदय प्रभूकडे लावून ठेवा. प्रभू इथे आहे, आत्म्याच्या रूपाने तो इकडे हजर आहे. पूर्ण हॉलमध्ये त्याची उपस्थिती आहे. मनातले सगळे विचार बाजूला करा आणि फक्त प्रभूकडे पहा. प्रभू आत्मा आहे. आपल्या आत्म्याने प्रभूकडे बघा. तुमच्या चिंता, तुमची दुःख, तुमचे आजार, तुमची संकट, तुमच्या व्यथा विसरून जा. कारण तुम्ही माणसासमोर नाही, जिवंत देवासमोर आहात. तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू आहे. त्याच्यासाठी अशक्य काहीच नाही आहे. त्याने स्वतः म्हटलं आहे, मी तुला रोगमुक्त करणारा देव आहे. त्याचा एक स्पर्श तुम्हाला बरं करण्यासाठी पुरेसा आहे. त्याचा एक स्पर्श तुमच्या हृदयात आनंद देण्यासाठी पुरेसा आहे. त्याचा एक स्पर्श तुमचं संपूर्ण जीवन बदलायला पुरेसा आहे. पहा त्या प्रेमळ प्रभूकडे. त्याने आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे की आपल्यासाठी मानव बनून तो या जगात आला आणि आपल्या पापांची सगळी शिक्षा स्वदेहावर घेऊन त्याने क्रूसावर स्वतःचं अर्पण केलं. आज आपण वाचलेलो आहोत. आपलं तारण झालेलं आहे फक्त त्याच्या पवित्र बलिदानामुळे. आभार माना त्याचे. हृदय उघडून त्याला धन्यवाद द्या. आपल्याला अनंत जीवनाची आशा मिळाली त्याच्यामुळे, त्याच्या बलिदानामुळे. त्याने आपल्यासाठी वाहिलेल्या पवित्र रक्तामुळे आपल्याला स्वर्गाची आशा मिळालेली आहे. तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि पूर्ण हृदयाने प्रभूला सांगा, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. तू माझ्यावर मोठं प्रेम केलं आहे. तू माझ्यावर खरं प्रेम केलं आहे. तू मला वाचवलं आहेस. तू मला बरं केलं आहेस. तू मला जीवन दिलं आहेस. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. तुझ्या महान प्रेमाबद्दल तुला धन्यवाद. तुझ्या महान करुणेबद्दल तुला धन्यवाद. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. तूच माझा प्रभू आहेस. तूच माझा तारणारा आहेस. तूच माझ्या हृदयाचा राजा आहेस. तूच माझा मालक आहेस. तूच माझा स्वामी आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. आणि आता आपल्या महान प्रभूसाठी स्वतःचं हृदय स्वच्छ करा. हृदयातली सगळी घाण काढून टाका. आठवण करा तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे. तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात. कुणाशी बोलायला तुम्हाला आवडत नाही. कुणाचं तोंड बघायला पण आवडत नाही. आठवण करा आणि त्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. ही प्रभूची इच्छा आहे की आपण प्रत्येक वैऱ्याला क्षमा केली पाहिजे. ज्याने ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, फसवलं आहे, तुमचा अपमान केला आहे, तुमची बदनामी केली आहे, तुमचा विश्वासघात केला आहे, क्षमा करा सगळ्यांना. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शाळेतले किंवा कॉलेजमधले शिक्षक, कामाच्या ठिकाणचे सहकारी, कुणाबद्दलही राग असेल क्षमा करा. क्षमा करा. सगळा राग मनातून काढून टाका. पूर्ण मनाने सगळ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता तुमची पाप प्रभूसमोर कबूल करा. नम्र व्हा प्रभूसमोर आणि सगळी पाप कबूल करा. जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो. म्हणून आपली पाप लपवू नका. आपण सांगण्या अगोदर प्रभूला सगळं माहिती आहे. पण हे आपलं कर्तव्य आहे की आपण स्वतःहून आपली पापं कबूल केली पाहिजेत.
चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं. कबूल करा मनातले वाईट विचार, डोळ्याने पाहिलेल्या वाईट गोष्टी, जीवनातला सगळा अहंकार सोडून द्या आणि नम्रपणे पाप कबूल करा. सगळ्या वाईट गोष्टी, तुमच्या जीवनातली वाईट कामं कबूल करा आणि नम्रपणे सांगा, होय प्रभो मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा, कारण प्रभूला पश्चातापी हृदय आवडतं. रडा तुमच्या पापांसाठी, आजारासाठी किंवा कोणत्याही संकटासाठी रडू नका. ही वेळ आहे तुमच्या पापांसाठी पश्चाताप करण्याची. प्रभूला सांगा, प्रभो मी एक पापी व्यक्ती आहे, तुझ्या समोर उभं राहण्यास देखील मी लायक नाही आहे, मी खूप पापं केलेली आहेत, मी पापी आहे. प्रभो मी पापी आहे, मी महापापी आहे, मला दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे, माझ्या सगळ्या पापांसाठी मला वाईट वाटतं आहे. प्रभो अगदी मनापासून हृदयातून पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी प्रभूजवळ क्षमा मागा. आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठीच प्रभूने क्रूसावर स्वतःचं अर्पण केलेलं आहे. तुमच्या हृदयाने प्रभूच्या क्रूसाकडे बघा, कारण त्या क्रूसावरून त्याचं पवित्र रक्त आजही वाहत आहे आपल्या पाप क्षमेसाठी. दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभो, मला क्षमा कर प्रभो, मी पापी आहे प्रभो, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर प्रभो, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे, मला तुझी गरज आहे, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या पवित्र रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, प्रभू दया कर, प्रभू दया कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर. आणि आता पूर्ण विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मोकळा हो, मोकळा हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव,
ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवो. जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूचे आभार माना. हृदयातून बोला, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी उभे राहा. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि तर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना प्रभूचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्याने असूनही प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.